पत्नीनं युट्यूबवर व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओत दाखवलेलं तिनं मनावर घेतलं आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याच पतीच्या कानात विष टाकून त्याचा खून केला। हे नेमकं प्रकरण काय, कुठे घडलंय, आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। घटना आहे तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यातली। रमादेवी नावाच्या महिलेनं पती संपतचा काटा काढण्यासाठी अत्यंत क्रूर मार्ग निवडला। पण याच्या मागचं कारण काय होतं? तर रमादेवी तिच्या संसाराला वैतागली होती। कारण काय, तर तिचा पती संपत हा एका ग्रंथालयात सफाई कामगार म्हणून काम करत होता। त्याला दारूचं व्यसन होतं। नशेत तो नेहमी रमादेवीशी भांडण करायचा। रमादेवीचं एक नाश्त्याचं दुकान होतं। त्यातून येणाऱ्या उत्पन्नातूनच ती आपल्या 2 मुलांचा सांभाळ करायची। याच दुकानात तिची ओळख झाली 50 वर्षीय राजय्याशी आणि दोघांत अवैध संबंध निर्माण झाले। रमादेवी पतीला कंटाळली होती, शिवाय आता तिला सोबतही मिळाली होती ती तिच्या प्रियकराची। त्याला संपवायचा विचार करत तिनं युट्यूबवर याबाबत शोध घेतला आणि एका व्हिडिओतून कानात कीटकनाशक ओतून हत्या करण्याची पद्धत ती शिकली। तिनं प्रियकर राजय्या आणि त्याचा एक मित्र श्रीनिवास यांच्या मदतीनं हा भयंकर कट रचला। हत्येच्या रात्री म्हणजेच 1 ऑगस्टला या दोघा मित्रांनी रमादेवीच्या पतीला म्हणजेच संपतला दारू पिण्याच्या बहाण्यानं बोमक्कल उड्डाण पुलाजवळ बोलावलं। तो टल्ली होईपर्यंत त्याला दारू पाजली। जेव्हा संपत नशेत चूर होऊन तिथंच आडवा झाला, राजय्यानं त्याच्या कानात कीटकनाशक ओतलं, ज्यामुळे त्याचा तेव्हाच मृत्यू झाला। हत्येनंतर रमादेवीनं पोलिसांत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। ती स्वतःला खूपच निरागस दाखवत राहिली, पण पोलिसांना तिचा हाच अति निरागसपणा खटकला। त्यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली। संपतचा मृतदेह सापडल्यानंतर रमादेवी आणि तिचा प्रियकर राजय्यानं मात्र शवविच्छेदनाला विरोध केला। संपतच्या मुलानं मात्र वडिलांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं कुठेतरी म्हटलं। पोलिसांनी अधिक खोल तपास सुरू केला। फोन कॉल, सीसीटीव्ही फुटेज, लोकेशन ट्रॅकिंग या सर्व पुराव्यांतून सत्य समोर आलं। तिघांना पोलिसांनी ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्या तिघांनी गुन्हा कबूल केला। आता हे तिघही न्यायालयीन कोठडीत आहेत। या घटनेमुळे युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मच्या गैरवापराचा प्रश्न उभा राहिला। एक असं माध्यम ज्याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो, तो जर चुकीच्या हातात गेला तर मात्र मृत्यूचं साधनही बनू शकतो। ही गोष्ट होती एका मानसिक घुसमट, तुटलेले संबंध आणि इंटरनेटच्या गैरवापराची। तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।